रविवारी रात्रभर बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे कळंबोलीकरांची तारंबळ उडाली. या ठिकाणी विविध भागात पाणीच झाले होते. तुंबलेल्या पाण्याचा नागरिकांना मोठा त्रास झाला. पनवेल महापालिकेकडून करण्यात आलेली नालेसफाई ही हातसफाई असून नालेसफाई नव्हती. त्यांनी तिजोरीवर फक्त डल्ला मारला असा आरोप कळंबोली शिवसेना विभाग प्रमुख महेश गुरव यांनी केलाय. कळंबोलीतील KL4, सुधागड हायस्कूल, सेंट जोसेफ स्कूल, स्टेट बँक परिसर, कार्मेल हायस्कूल, करावली नाका, LIG आदी भागात कमरेच्या वर पाणी होते. तळमजली घरात पाणी शिरल्याने लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. कर्ज काढून घेतलेल्या गाड्याही दिवसभर पाण्याखाली होत्या. MIDCने कासाडी नदीत मातीचा भराव टाकल्यामुळे आमची घरे पाण्याखाली गेली असा आरोप येथील रहिवासी गुरुनाथ वाघे यांनी केलाय. रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे फुटबॉल जवळ असलेली खिडूकपाडा आदिवासी वाडी पाण्याखाली गेली होती. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.